सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शोमध्ये. कलाकार या शोमध्ये आपण दरवेळी अनेक लोकांना भेटतो, पण आज दिस इज अ मुवमेंट फॉर मी. आणि तो मुवमेंट यासाठी आहे, वर्षाची सुरुवात झाली आणि वर्षाच्या सुरुवातीला जी व्यक्ती खऱ्या अर्थानं आता प्रचंड बिझी आहे, ती व्यक्तीने मला थोडा वेळ दिला आहे. कारण त्यांना ट्रॅव्हलिंग प्रचंड आवडतं, त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर प्रचंड आवडतं आणि ते मुंबईत त्यांचं प्रेम आहे. आणि याच मुंबईमध्ये फिरत फिरत आम्ही इंटरव्ह्यू करणार आहोत आपल्यासोबत. आदित्य सर, खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आणि श्रेयसजी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच आदित्य सर. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपण मुंबईमध्ये फिरतोय. हो, शिवाजी पार्कवर आपण निघालोय. हो. आणि आता शिवाजी पार्क, दादर, सेना भवन, सिद्धिविनायक मंदिर, दिस आर लाईक व्हेरी हार्ड ना. Absolutely. तुमच्यासाठी हे सगळं माहोल आहे तरी का? व्हॉट इज मुंबई? मला सांगू का, आता जिथे आपण होतो राजा काकाच्या घरी म्हणजे शिवतीर्थावर, राईट. तिथे त्याच बाजूला जी बिल्डिंग आहे तिथे आम्ही 1-1.5 वर्ष राहिलो होतो जेव्हा मातोश्रीचं रेनोव्हेशन चालू होतं. बरोबर. आणि आठवणी खूप आहेत, कारण तिथेच आम्ही क्रॉस करून छत्रपती शिवाजी महाराज पार्कात जायचो खेळायला, राईट. लहान असताना ऑफकोर्स. नंतर शाळेत असताना साधारणपणे तिथे बेंगॉलला आम्ही सकाळी 5:30ला क्रिकेट खेळायला यायचो. अगदी बरोबर. तो परिसर अर्थात खूप वर्ष रोज ते येणं जाणं असतंच, काही ना काहीतरी कारण असतं. शिवसेना भवन असेल किंवा काय, मग तिथे वसईकरचं भजीपाव असेल, हे सगळं आवडत्या गोष्टी आहेत तिथे. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे हा जो रस्ता आहे ना, आम्ही साधारणपणे रेक्लेमेशन ते सिद्धिविनायक, ह्याला आम्ही मुंबईचा कल्चरल कणा, स्पाईन म्हणून आम्ही त्याला जे फुटपाथ आहेत ते एका पद्धतीचे करत होतो. कारण तिथे तुम्ही पाहाल की रेक्लेमेशन पासून सुरू केलं तर आपलं सीलिंग नंतर सुरू होतं ते मोठं प्रॉमेनाड रेक्लेमेशन आहे, माहीमचं चर्च लागतं, मग आपलं दर्गा आहे, मग कापड बाजार लागतं, स्कॉटिश शाळा वगैरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे, आणि इथपर्यंत पोहोचतो ते आपण सिद्धिविनायकापर्यंत पोहोचतो. म्हणजे ह्याच्यासारखं सगळे धर्म, सगळे पंथ आणि एवढं कल्चर एकत्र असणारं मला वाटतं दुसरा रस्ता मुंबईत नसेल. व्हेरी ट्रू. आणि वर्षानुवर्ष दशकं हे सगळे एकत्र राहत आले आणि पिढ्या पिढ्या फॉलो करतात ना हा रस्ता. सगळे एकमेकांचा आनंद साजरा करतात. क्रिसमस असेल तर चर्चला, उरूस असेल तर तिथे जातात. इथे आपलं गणपतीच्या वेळी इथे आपण पाहतो लाखो जे भक्त आहेत ते इथे चालत येतात. अगदी अगदी. पण ना मला खूप आवडतं आदित्यची ही गोष्ट की ना, कलाकारची सुरुवात आम्ही नेहमी गाडीपासून करतो. हो. सो पहिल्या गप्पा या गाडीच्या असतील. हो. मग आपण सिद्धिविनायकडे आलो, आपण नमस्कार करूया आणि खऱ्या अर्थानं गणपती बाप्पा मोरया बोलायला सुरुवात करूया. तर गाडीचं ड्रायव्हिंग कधी हाती आलं? कोणी गाडी शिकवली आदित्यची? कधी शिकलात गाडी? विच वॉज द कार ज्याच्यात तुमच्या असंख्य आठवणी आहेत? नाही, मला वाटतं की आत्ताच मी तेच बघत होतो की यांचं पण प्रत्येक लहान मूल हे एक फॅसिनेशन गाडीचं असतंच. आणि लहानपणी तर अर्थात असं नेहमी वाटायचं की अरे गाडीचं स्टेअरिंग व्हील हातात आलं पाहिजे, मग खोटं स्टेअरिंग व्हील दुसऱ्या बाजूला लावून चालवायचं. जसं आत्ता ह्या सरकारमध्ये कसं 2 उपमुख्यमंत्र्यांना खोटं स्टेअरिंग व्हील दिलं तसं. पण स्टेअरिंग व्हील किंवा मग गाडीचं फॅसिनेशन असतंच. आणि नंतर तुम्हाला जेव्हा गाडी शिकायला मिळते तेव्हा एक वेगळं एक्साइटमेंट असतं. पहिलं ते ड्रायव्हर्स काय आपलं लायसन्स जेव्हा मिळतं आपल्याला, लर्निंग लायसन्स, त्याच्यानंतर खरं लायसन्स, हे एक नेहमी फॅसिनेशन असतं. आणि मग तासन तास तुम्ही गाडी चालवू शकता. खूप वेळा मला तर नेहमी म्हणजे माझ्यासाठी गाडी हे मेडिटेशन सारखंच आहे. म्हणजे खूप काही लोक असे पण असतात, अरे गाडी चालवून मला त्रास होतो, मी टेन्शन असताना गाडी चालवत नाही. माझं बरोबर उलट आहे. ओके. जेव्हा तुम्हाला वाटतं की थोडं मन मोकळं करायला पाहिजे किंवा काय, तेव्हा हळू गाडी चालवत कुठेतरी फिरायचं मुंबईमध्ये. अर्थात आता या ट्रॅफिकमुळे हळूच चालवायला लागतं तरी पण. कुठला असा प्रवास होता तुम्ही लॉंग केलाय, म्हणजे तुमच्या मित्रांसोबत, फॅमिली सोबत केला असेल असा कोणता? प्रवास असे खूप केलेत अर्थात. म्हणजे कधी कधी दौऱ्यात पण आम्ही गाडी मी स्वतःचीच नेतो जास्ती करून. तर प्रयत्न करतो की कधीतरी एखादा टप्पा मला चालवता येईल का. पण हे होत असताना मित्रांसोबत असेल किंवा फॅमिलीसोबत मुंबई पुणा, मुंबई आधी अलिबाग, आता रोज झालंय, पण मुंबई महाबळेश्वर, हे सगळे प्रवास केलेले आहेत. आणि मला तेव्हाही गाडी चालवणं आवडलेलं, कारण माझ्या वडिलांना गाडी चालवायला आवडतं. ते पाहून मला वाटतं तोच एक नाद लागला की गाडी चालवायला. आणि मी नेहमी सगळ्या मित्रांना सांगतो, मित्रमैत्रिणी सगळ्यांना, की गाडी चालवणं हे प्रत्येकाला आलं पाहिजे. तुम्ही काय म्हणजे महिला पुरुष दोन्ही, पण इट इज इसेन्शियल. पण ना मला खूप असं वाटतं, म्हणजे मी राजसरांनी बघितलंय, त्याला पण आवडतं गाडी चालवणं, तुम्हाला आवडतं. हे गाडीचं फॅसिनेशन काय आहे का ठाकरेंमध्ये? मला ते सांगा. आणि कधीपासून आहे? मला वाटतं स्टेअरिंग व्हील हातात असायला पाहिजे, हे एक फॅसिनेशन नेहमी आहे. पण
आहे, म्हणजे मग पाळीपाळीने आम्ही गाड्या चालवतो जर सोबत असलो तर, पण आवडतं. तर आता आपण हळूहळू सेंचुरी बाजार करून पास करून आपण तुमच्या मतदारसंघात येतोय. हा सर, वरळीमध्ये आता आपण चाललोच आहात आणि वरळीचा हो. खरं तर विकास दॅट्स युअर प्राईम थिंग राईट Yes. आपण म्हणू. आणि त्याच्या अवतीभोवती चालणारा कोस्टल रोड. तुम्ही आजच एक इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली की हो आम्ही केलं असं तुम्ही म्हणताय. व्हॉट इज दॅट प्लॅन ऑल टुगेदर? हा शब्द, हा टर्म तुम्ही वापरलाय, नाही बघा, या टर्म बद्दल मला प्लीज सांगा. गोष्ट अशी आहे की मुंबईत अनेक गोष्टी अशा आहेत ज्या आम्ही 25 वर्षाच्या काळात महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही करून दाखवू. आपल्याला 2012चं कॅम्पेन आठवत असेल, तेव्हा पण आम्ही ते होर्डिंग्सवर लावलेलं की होय आम्ही करून दाखवलं. मग 2017ला मी DDUNOचं कॅम्पेन चालू केलं होतं. आणि मग आता आम्ही हेच केलं की होय आम्ही करून दाखवलं. कारण काय झालंय, वोट चोर आणि नोट चोर हे सगळे सरकारमध्ये बसलेत आणि क्रेडिट चोर पण झालेत. म्हणजे मी कधी कधी मला आश्चर्य होतं की फडणवीस साहेब, ठीक आहे थोडं तुम्ही खोटं बोलू शकता, थोडं रेटून बोलू शकता, पण सर्रास तुम्ही बोलताय आणि तुम्ही कोस्टल रोड ज्याचा तुमचा काडी मात्र संबंध नाही, त्याचं क्रेडिट घेताय, हे शॉकिंग आहे. कारण 2012च्या वचननाम्यात 2013मध्ये उद्धव साहेबांनी परत प्रेस कॉन्फरन्स घेऊन पहिलं, म्हणजे तेव्हा फडणवीस साहेबांचं कुठे हे पण नव्हतं, सरकारमध्ये पण नव्हते, तेव्हा आम्ही सांगितलं कोस्टल रोड बनवू. आणि नंतर आम्ही 14मध्ये आमचं सरकार आलं तेव्हा कोस्टल रोड फडणवीस साहेबांनी एकच केलं, नॉर्थ बाउंड कोस्टल रोड हा त्यांनी MSRDCला दिला आणि साऊथ बाउंड हा आमच्याकडे BMCकडे ठेवला. साऊथ बाउंड आपण पाहताय पूर्ण झालं, भूमिपूजन आम्ही केलं, काम सुरू केलं, आम्ही सगळं काही केलं, पण क्रेडिट घ्यायला पुढे आले. बरं, हा आम्ही जो केलेला कोस्टल रोड आहे तो टोल फ्री आहे, कुठेही हिडन टॅक्स लावला नाही. वेरॅज MSRDC आता मिंदनकडे जो कोस्टल रोड आहे 10 वर्ष कॉन्ट्रॅक्टर्स 2-3दा बदललेत, एस्केलेशनवर एस्केलेशन, काम काही झालं नाहीये, असं आहे. आता हाच बघा ना, हा वरळी शिवडी पूल, हा जो कनेक्टर आहे खरं हा खूप महत्वाचा एक ईस्ट वेस्ट कनेक्टर आहे. आता जिथून आपण चाललोय, आम्ही जानेवारी 2021मध्ये हे काम सुरू केलं होतं आणि हे काम सुरू करत असताना मला थोडी डिझाईन बदलायला लागली. कारण आधीची डिझाईन ही मागच्याच सिग्नलच्या आधी संपायची, म्हणजे पुलावर तुमचं सिग्नल आलं असतं. जगात कुठे पुलावर सिग्नल आहे, कोणी प्लॅनिंग केलेलं मला माहित नाही. मग आम्ही एक्सपर्ट्स बोलून सगळं ते पुढे आणलं हा रॅप. जानेवारी 2021 ते 2022 जुलै 47% काम पूर्ण झालं. हा 47%. आणि नंतर दादांनी जेव्हा हाऊसमध्ये आम्हाला सांगितलं अधिवेशनाच्या वेळी की किती टक्के पुढचं काम पूर्ण झालं असेल, तर पुढचं काम साधारणपणे जेव्हा आम्ही पाहिलं 2024मध्ये पुढच्या 2 वर्षात 57% काम. म्हणजे एवढंच काम जर तुम्हाला करायचं होतं, मग तुम्ही एवढं सरकार का पाडलं, बहुमताचं सरकार का आणलं, क्रेडिट तुम्ही घेणार, सगळं काही क्रेडिट घ्या पण काम तर पूर्ण करा. कोस्टल रोड पण, म्हणजे मी त्या दिवशी पण ते डोमला दाखवलं ना, मी सगळे फोटोज दाखवले आणि त्या फोटोमध्ये तुम्हाला फडणवीस साहेब कुठे दिसतात का बघा, हाच विषय. म्हणजे आज पण ते सांगतात की कोस्टल रोड, मी मध्ये एक मंत्री आहेत मुंबईचेच पियुष गोयलजी, त्यांनी पण कुठच्या तरी इंटरव्ह्यूमध्ये ये टनल तो हमारे देवा भाऊ ने बनाया है. म्हणलं अरे संबंध काय? ठीक आहे, तुम्ही सगळा आदर आहे, तुम्ही खुर्च्यांवर बसलेला आहात, बहुमताचं सरकार प्राप्त केलंय, सगळं काही आहे, पण जे तुम्ही केलंय ते तुम्ही बोला, आम्ही केलंय तर आम्ही बोलू. आम्ही नोटबंदीबद्दल बोलत नाही, पडतोय रुपये त्याच्याबद्दल बोलत नाही, फॉरेन पॉलिसी पूर्णपणे बट्ट्याबोळ झालं त्याच्याबद्दल क्रेडिट घेत नाही. तुम्ही आमच्या कामाचं घेऊ नका. ह्या टनलचं काम मला आठवतं, प्रत्येक महिन्याला आम्ही जायचो आत, मावळा नाव हे मी दिलेलं टनलला. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. मुंबईत तुम्ही मला कुठच्याही वॉर्डमध्ये न्या, आम्ही केलेली कामं ही तुम्हाला दाखवू शकतो. आणि 3 वर्ष महानगरपालिका आता ह्यांच्या हातात असलेली आणि लावलेली वाट ही पण तुम्हाला दाखवू शकतो. पण सर, आता आपण कोस्टलला जातो आहोत, हो. आपण तुमच्या मतदारसंघात आहोत. सर, तुम्ही एकदा मला एका इंटरव्ह्यूमध्ये तुमच्या मी ऐकलं होती गोष्ट की तुम्ही संतुष्ट नाही आहात कामाने, म्हणजे तुम्हाला ते अजून करायचं आहे, अजून काहीतरी करायचं आहे. हे झालंय, ठीक आहे, हो, अजून काय? जेव्हा तुम्ही या वरळी मतदारसंघ तुमच्याकडे आला तेव्हा ते आता, हाऊ डू यू समराइज ऑल दिस थिंग्स? सी 2-3 गोष्टी. बेसिकली काय होतं, वरळी मतदारसंघात मला वाटतं थोडं एक आपल्या देशाचं प्रतीक आहे. देशभरातल्या सगळ्या भाषा जवळपास ते भाषिक वरळीत राहतात. मराठी माणसाचा बालेकिल्ला आहेच आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेलाच आहे. त्याच सोबत जर पाहिलं तर सगळ्यात आत्ता आपण जे आता वरळी सी फेसवर येत आहोत, हे बघा, हे आम्ही इथे केलेलं, हे नेव्ही बरोबर थोडं हे केलेलं, हे घोड्यांचं म्युरल आम्ही इथे केलं, हे सगळे ब्युटिफिकेशन असेल. पण जेव्हा आपण ह्या मतदारसंघात येतो तेव्हा आपल्याला सगळ्यात श्रीमंत लोक आणि जास्तीत जास्त स्लम्स ह्या दोन्ही एकाच ठिकाणी होत्या. म्हणजे आता हा जो वरळी सीफेस आपण पाहू समोर, आता आपण चाललोय कोस्टल रोडवर, पण ह्याला आता बिलियनर्स रोमध्ये फायनान्शियल टाइम्समध्ये वगैरे पण त्याचा उल्लेख झाला. पण
पण बिलियनर्स रोच्या मागे बरोबर आपण पाहाल BDD आहे. तीच BDD जी 25 वर्ष रखडलेली होती, 99 आता 100 वर्ष झाली त्याला. 25 वर्ष रखडलेल्या BDD मध्ये आम्ही पुनर्विकास केला त्याचा. 160 स्क्वेअर फुटाच्या घरांमधून 500 स्क्वेअर फुटाची घरं दिली आणि पोलीस परिवारांना देखील तिथे आम्ही हक्काची घरं दिली. सावली बिल्डिंग आता ह्या सरकारने काढली, पण शासकीय जे कर्मचारी होते त्यांना घरं दिली. तर हे आम्ही जे अभिमानाने सांगू शकतो आणि आनंदाने सांगू शकतो आम्ही केलं, असं भाजपवाले सांगू शकतात का? आता बघा ना, हे जे कोस्टल रोड आहे इथे ऑलमोस्ट 96 हेक्टर ओपन ग्रीन स्पेस आम्ही बनवणार होतो. ठीक आहे, आता मी ऐकतोय बनवतात, आता परत महापालिका आल्यानंतर ते आम्ही बनवू, पण मध्ये ह्यांना इथे होर्डिंग्स लावायचे होते. हे अशी सगळी यांचे खेळ चालतात. बरं, ह्याच वरळी मतदारसंघामध्ये जेव्हा मी आमदार झालो, थँक्स टू आधीचे जे माझे आमदार होते, मग सुनील शिंदेजी असतील, त्याच्या आधी सचिन भाऊजी असतील, ह्यांनी पाठपुरावा करत करत जे आमच्या सगळ्या स्लम सोसायटीज होत्या, नशिबाने मग योगायोगाने आमचं सरकार आलं. माझ्या काळात देखील जवळपास आता पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये आम्ही स्लम फ्री होऊ. सगळ्यांना त्यांच्या हक्काची घरं मिळतील, चांगलं एक जगण्याचं एक माध्यम मिळेल, क्वालिटी ऑफ लाईफ त्यांची वाढेल. नुसतं हाय राईज नाही तर चाळींचा विकास होतोय. कोळीवाडा आम्ही तसाच त्यांचे अधिकार अबाधित देऊन त्यांना काय पाहिजे ते देतोय. स्लम सोसायटीचा विकास होतोय. तर बेसिक हा एक ह्या बेसिक गरजा झाल्या. त्याचसोबत माझा प्रयत्न आहे की वरळीमध्ये जास्तीत जास्त ओपन स्पेसेसनं प्रोटेक्ट करायचं. फुटपाथ्स हे माझा मुंबईतला एक प्रयत्न होता, त्यावेळी पण होता, आता सरकार आल्यानंतर पण होणार. प्लॅनिंग करून फुटपाथ चालण्यासारखे झाले पाहिजेत. आणि माझा ठाम विरोध 2 गोष्टींना आहे. एक म्हणजे ते फुट ओव्हर ब्रिज. गरज नसताना फुट ओव्हर ब्रिज करण्याची गरज नाही. सगळीकडे आपण ते कॉन्ट्रॅक्टरसाठी त्यांनी करून ठेवलेलं आहे. तिथे ॲट ग्रेडच तुम्हाला क्रॉस करता आलं पाहिजे. पेडेस्ट्रियन फर्स्ट पॉलिसी. आणि दुसरं म्हणजे हे जे फॅड आलं ना, लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी आम्ही हे आणू ते आणू. तुमचा शेवटचा 1 मैल जर चालण्यासारखा नसेल तर काय शहर आहे हो तुमचं? जेव्हा जेव्हा या कोस्टल रोडवरनं जातो तेव्हा मी हो, कारण विधान भवनात जाताना पण हल्ली आता 20 मिनिटात पोहोचतो मी, जे आधी 1 तास लागायचा. पण उद्धव साहेबांना मी नेहमी थँक्यू म्हणून मेसेज करतो, कारण अर्थात त्यांनी पाहिलेलं स्वप्न आहे. त्यांच्या आधी माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे, त्यांनी देखील ते सिलिंगचं जे स्वप्न होतं ते ओरिजिनली त्यांचं होतं. ते वरळीपर्यंतच होऊ शकलं. मग आम्ही पुढचा टप्पा पूर्ण करण्याचं हे केलं. मग ह्याच्यात मला आठवतं प्रत्येक आता इथे हे जे हाजी अली इंटरसेक्शन आहे, 8 इंटरसेक्शन्स आहेत तिथे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रत्येक आठवड्यात प्लॅनिंग करायचो. प्रत्येक महिन्याला साईट व्हिजिट केलेली आहे. भूमिपूजनापासून जवळपास 82% काम पूर्ण होईपर्यंत आम्ही इथे येत होतो. दुर्दैव एकच आहे आमचं की हे जे वरचं रोड सरफेसिंगचं जेव्हा काम आलं तेव्हा नेमकं भाजपचं सरकार आलं आणि तुम्ही बघा आता त्याच्यावर पॅचवर्क सुरू झालं, सेम अटल सेतूचं. तर मी एवढंच सांगतोय त्यांना की अरे बाबा, तुम्ही कामं करत असाल, तुमच्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालत असाल, कामं तरी नीट करून द्या. पॅचवर्क लगेच तुम्हाला 6-6 महिन्यात करायला लागतात, एवढं तरी करू नका. की पर्यावरण, ब्युटिफिकेशन, गड किल्ले, जेव्हा केव्हा हे सरकार दरबारी गोष्ट असते तेव्हा लोक ह्याला सिरियसली घेत नाही का? नाही, सिरियसली घेतात. आणि तुम्हाला सांगू कशामुळे सिरियसली घेतात? कितीचं टेंडर निघतंय एवढंच त्यांचा सिरियसनेस असतो. कारण सहसा आपण पाहतो ब्युटिफिकेशनमध्ये जे आता मिंदेंनी केलं ब्युटिफिकेशन, काय डान्स बारसारखं सगळीकडे ते डिस्को लाईट्स लावून ठेवलेले. ओ, स्ट्रोब लाईट्स हे पुलाखालती कोण लावतं? ते चक्करायला लागते त्याला बघून. मुंबई पण त्याचं राखणं गरजेचं आहे. मला वाटतं मुंबई खूप सुंदर आहे, पण एक घाणेरडे ते लाईट्स काय लावलेले सगळीकडे, स्ट्रोब लाईट्स, रंगरंगोटी, त्याच्यात 750 कोटीचा घोटाळा कशासाठी करताय तुम्ही? आणि प्रॉब्लेम हा झाला ना की आत्ता जे सरकारमध्ये बसलेत तिघही जे वरती आहेत, मग त्यांच्या मंत्रिमंडळातला एक सुद्धा व्यक्ती अशी नाही आहे जी अस्सल मुंबईकर असेल किंवा मुंबईवर ज्यांचं प्रेम आहे. आणि हे मी सतत सांगत आलेलो आहे की मला भाजपनी एक शहर दाखवा जे भाजपनी 5, 10, 15 वर्ष चालवलेलं आहे आणि ते सुंदर आहे. आता इंदोरच बघा ना, इंदोरमध्ये ते काय कंटॅमिनेशन झालं पाण्याचं. हा, पाण्याच्या लाईनवर बाथरूम बनवलं, ते लाईन मर्ज केली त्यांनी आणि 18 लोक गेले त्याच्यात. हे अशी जर शहरं चालणार असेल. बरं, दुसरं मिथ कुठचं आहे की वरपासून खालपर्यंत एकच पक्ष पाहिजे. आता वरपासून खालपर्यंत जर एकच पक्ष लागेल वरपासून, दिल्लीचे काय हाल झाले तो. आता हे टनल आपल्याला आठवत असेल, मी अनेकदा इथे आपल्याला पण घेऊन आलो, प्रेसला घेऊन आलेलो आहे की हे जेव्हा काम सुरू झालं तेव्हा आम्ही आतपर्यंत जायचो, ते टनल बोरिंग करत वगैरे. आणि TBMचं नाव हे मावळा ठेवलेलं मी, कारण मला वाटलं की जसं त्यावेळी आपल्या मर्द मावळ्यांनी जसं महाराजांसाठी सह्याद्रीत गनिमी गावा केला, पोखरून युद्ध केलं आणि
जे समोरून सैन्य येत होतं स्वराज्यावर चालून ते नेस्तनाबूत केलं. तसंच हे काम पण तेवढंच कठीण होतं. अर्थात टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली पण हे काम खूप कठीण होतं. पण आता टेक्नॉलॉजीची तुम्ही गोष्ट वापरली आणि मी खऱ्या अर्थानं मला टेक्नॉलॉजीपासून एक गोष्ट आठवते. तुम्ही जेव्हा आमदार झालात तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही महानगरपालिकेच्या एका मराठी शाळेत गेलात आणि तुम्ही त्यांना मुलांना टॅब्स दिलेले नाही. हो. म्हणजे कुठे ना कुठे तुम्ही तेव्हापासूनच एक आधुनिकतेचा विचार त्या महापालिकेत शाळेत दिला. 100%. आज त्याच दिवशी दीपक पवार जे आहेत हो. त्यांनी एक आंदोलन केलं. मराठी मुंबईमधल्या महानगरपालिकेतल्या मराठी शाळा हे आता कुठे ना कुठे जातील की काय असा प्रश्न आदित्यजी निर्माण झाला आहे. आज तुम्ही तुमच्या दोघांच्या मी प्रेझेंटेशनमध्ये पण हे बघितलं. आजपर्यंत वचननामा जाहीरनामामध्ये मराठी शाळेचा उल्लेख देखील झाला नाही. तुम्हाला सांगतो का, कारण ह्या आपल्या शाळा ज्या आहेत ह्या 1232 की 1234 शाळा झाल्या. आता सगळ्या बोलीभाषा आपल्या पाहतो आपण मुंबईमध्ये जवळपास ह्या सगळ्या शाळांची जी माध्यमं आहेत 8 की 9 माध्यमं आहेत. ह्याच्यात मराठी शिकवलं जातं, इंग्लिश आहे, सेमी इंग्लिश आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, उर्दू आहे, तमिळ आहे, तेलुगू आणि कन्नड आहे. ह्या वेगळ्या वेगळ्या भाषिक ही जी सगळी मुलं मुली आहेत 3.25 लाख विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये शिकतात. आता पहिल्यापासून आम्ही काय केलं की 2011मध्ये उद्धव साहेबांनी टॅब्सचं पहिलं आणलं, शैक्षणिक टॅब्स आणले. तर 2015मध्ये सगळ्या शाळेमध्ये आपण द्यायला सुरू केले 5 भाषांमध्ये. दुसरी गोष्ट त्यावेळेस मी मोदी साहेबांना ॲक्च्युली जाऊन ते टॅब्स दाखवले होते. पुढे मला वाटत नाही काही त्या सरकारला आवडलं की नाही आवडलं, पण ते काही देशभरात चालले नाहीत, BMCत चालत राहिले. नंतर आपण व्हर्च्युअल क्लासरूम आणले, कारण आपल्या देशामध्ये राईट टू एज्युकेशन आहे पण राईट टू क्वालिटी एज्युकेशन देखील असणं गरजेचं आहे. की आपण काय शिकतोय ते योग्य शिकतोय का ते पण आहे. आता त्याच्यातूनच एक शिक्षिका 600 वर्गांना एकत्र शिकवू शकते असं आपण ते सुरू केलं. तिसरी गोष्ट काय केली तर मी त्या सगळ्या लोकांबरोबर बोलून आपलं SSC बोर्ड आहेच त्याचसोबत IB आणला, IGCSE आणला. जगात कुठेही नसेल असं महानगरपालिकेत मोफत हे इंटरनॅशनल बोर्ड्स आणले, ICSE आणलं आणि CBSE आणलं. 5 बोर्ड्स आता आपल्या शाळांमध्ये झाले. बरं इथेही थांबलो नाही तर सगळ्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य आहेच. स्थगिती ह्या सरकारने दिली, आपल्या सरकारनेही मराठी अनिवार्य केली होती. आणि ते आत्ता मी परत बोललो ना की बोलतो मराठी हा कार्यक्रम परत सुरू केला पाहिजे. परत दुसरी गोष्ट काय आहे की जगाची भाषा ही इंग्लिश आहे. म्हणजे तुम्ही कितीही काही बोललात तरी जगाची भाषा इंग्लिश आहे. तर तुमची मातृभाषा मराठी आणि इंग्लिश हे आपण 3 भाषेचं जे आत्ता चाललेलं नाही यांचं हिंदी लादायचं आहे. हिंदीला विरोध नाही आहे पण लादण्याला विरोध आहे. तुमची मातृभाषा जी आहे ती आलीच पाहिजे. मराठी तुम्ही महाराष्ट्रात राहता ही आलीच पाहिजे. बोलीभाषा तरी आली पाहिजे. एकदम ह्रस्वदीर्घ तुमचं नीट नसेल तरी ठीक आहे, चला एक दिवस मानू शकतो. आणि इंग्लिश तुमचं नीट बोलता आलं पाहिजे तरच तुम्ही जगाशी संवाद करू शकाल. तर हे आपण करतो. आणि दुसरं म्हणजे माझा हा हट्ट आहेच, कितीही कोणी माझ्यावर टीका केली तरी आपल्या सगळे जे जास्तीत जास्त मराठी परिवार जे पालक आहेत ते त्यांच्या मुलांना जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत पाठवतात एक विश्वास असतो की ही मुंबई महानगरपालिकेची शाळा ह्या मुलाचं भलं करेल. त्याच्यात माझं जसं मला ऑप्शन होतं प्रायव्हेट स्कूल्समध्ये की ठीक आहे तुम्ही IB शिकू शकता, ICSE शिकू शकता, तर विनामूल्य का नाही आपल्या मुलांनी शिकायला पाहिजे, तरच समाज पुढे जाईल. आपल्याला आठवत असेल टोनी ब्लेअरनी हेच सांगितलं होतं की जर ते जिंकून आले प्रधानमंत्री म्हणून तर त्यांच्या टॉप 3 प्रायोरिटी ह्या शिक्षण राहतील. आणि शिक्षणाशिवाय आपण पुढे पुढे जाऊ शकत नाही. आज पण जे आम्ही सांगितलं ना की जगातली सर्वात मोठी आणि सर्वोत्तम लायब्ररी करू महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने, त्याच्यासाठीच ना की आपला समाज आत्ता बघा ना जातीपातीत, धर्मात, भाषा, प्रांत ह्याच्यात सगळं आपण भांडत आहोत. कुठे ना कुठेतरी समाज म्हणून जर आपल्याला पुढे जायचं असेल, सायंटिफिक टेम्पर आणायचं असेल तर आपल्याला हे करायला लागेल. तर आमच्या शाळेमध्ये पण शिरसजी आम्ही वाघोबा क्लब का तर नेचर पर्यावरणच्या जवळ तुम्ही गेलं पाहिजे. आता तुम्ही जेव्हा ह्याच्याबद्दल बोलता आता चंद्र, मार्स, आता तुम्ही बघा जगात काय चर्चा चालू आहे, AI ची चालू आहे, दुसरी चालू आहे ती मार्सवर कशी राहणार. आपले हिरोज कोण येतो, कल्पना चावला, सुनीता विलियम आणि आता आपला तो कॅप्टन सौरभ जे जाऊन आले, बरोबर आहे. खूप लोकांचं हे स्वप्न असतं लहानपणात की त्यांना ॲस्ट्रॉनॉट व्हायचंय. 9वी 10वी पर्यंत ते स्वप्न मागे निघून जातं. का तर आम्ही ॲस्ट्रॉनॉमी क्लब्स करत होतो, आपण ॲस्ट्रॉलॉजीवर भर देतो, ॲस्ट्रॉनॉमी पण आलं पाहिजे, दोन्ही असायला पाहिजे. आणि तुम्ही पहिला बदल जर पाहिला असाल तर स्वाभिमान आपल्या महानगरपालिकेच्या शाळेंमध्ये आम्ही काय आणलं असेल तर मुंबई पब्लिक स्कूल म्हणून आम्ही ब्रँडिंग केलं. एक रंग सगळीकडे आला, एक ब्रँडिंग आलं. आणि शाळा कशी असायला पाहिजे त्याच्यात आपल्या सरकारी शाळेंमध्ये आणि महानगरपालिकेच्या शाळेंमध्ये कॅन्टीनच नसतं. मग ती मुलं बिचारी जमिनीवर बसतात आणि मिड डे मील खातात. तर का असायला पाहिजे कॅन्टीन. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहत होतो. बाथरूम कसे असायला पाहिजेत,
वर्ग कसे असायला पाहिजेत. सी कारण तुम्ही एखादं जेव्हा प्रशासन चालवता ना तेव्हा हे भाजपसारखं नुसतं हिंदू मुस्लिम बांगलादेशी घुसलेत रोहिंग्या घुसलेत, अहो तुमच्या हातात 12 वर्ष सरकार आहे, का तुम्ही नाही केलं. पण जेव्हा तुम्ही एखादं शहर चालवता ना तेव्हा ह्या गोष्टींवर तुमचं लक्ष असायला पाहिजे, तरच हे शहर पुढे जाऊ शकतं. आणि मुंबई फार वेगळं शहर आहे. पहिल्यापासून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवर शहर हे चालत आलेलं आहे, बनत आलेलं आहे, घडत आलेलं आहे. राईट. आणि खऱ्या अर्थानं सर हा घ्या ना कॉफी घ्या, तुमचा वाढदिवस आहे, हॅपी बर्थडे म्हणून थोडी घेतो. घ्या सर या कॉफीचं यू लव्ह दिस कॉफी ऑलवेज. नाही आय जस्ट लाईक कॉफी. म्हणजे थोडं चहा किंवा कॉफी, ते खूप वेळा बोलतात IoT पर्सन कॉफी पर्सन, मला चहा किंवा कॉफी हे लागतं थोडंसं. पण ऑलवेज वेन युअर ड्रायव्हिंग वेन युअर आउटसाईड असं जरा कधी असतं हातात कप असतो कॉफी प्या. पण ना सर मला खूपदा असं वाटलं आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट घडली ज्या वर्षी, जी गोष्ट लोकांना पाहायची होती आणि लोकांनी ती पाहिली, तो म्हणजे हिंदी सक्तीच्या विरोधात दोन्हीही ठाकरे बंधू एकत्र उभे राहिले. आणि ते आजपर्यंत, आणि तुम्ही जसं म्हणतो जसं उद्धव साहेब म्हटलं की आम्ही एकत्र आलोत राहण्यासाठी, हे वाक्य त्यांनी आज बदललं नाहीये आणि ते बदलत देखील नाहीये. बरोबर. पण त्या सगळ्या गोष्टीमध्ये आज मी ते विचारणार नाही तुम्हाला काय फिलिंग आहे, कसं वाटलं, काय वाटलं, पण मला ती भावना जाणून घ्यायची आहे. द डे हे सगळं सत्यात उतरत होतं, तुम्हाला सांगू का फिलिंग ऑलटुगेदर. कारण आज मी तुम्हाला आणि अमितजींना जेव्हा बघतो, इट इज ऑलवेज लाईक दिस राईट. असं होतं असं वाटलं. खरं सांगू का की काल मी आणि अमित पण तेच बोलत होतो, मी काकी अमित आम्ही सगळे असेच बसलेलो गप्पा मारत, कारण काल 3-4 तास आम्ही सगळे थोडं मॅनिफेस्टो हे ते काय काय प्लॅनिंग आपलं वचननाम्याचं वगैरे. पण राजकारण एका बाजूला, नुसतं फॅमिली म्हणून जे आम्ही आत्ता एवढ्या वर्षानंतर भेटतोय बोलतोय ना, एवढं बरं वाटतं की एकमेकांसाठी आम्ही आहोत, एकमेकांची म्हणजे एक इट्स अ व्हेरी नाईस फिलिंग. आणि आधी पण आम्ही शाळेत एकत्र कधी कधी जायचो फॅमिली फंक्शन्सला. बरं मग ते 20 वर्षात तुम्हाला, म्हणजे मलाही कधी त्यांच्याकडून जाणवलं नाही, आम्हाला कधी आमच्या आईवडिलांनी सांगितलं नाही की अरे असं असं झालं, आम्ही 2 वेगळे पक्ष तर तुम्ही बोलायचं नाही वगैरे, असं कधीच नव्हतं. म्हणजे आम्ही कुठच्याही फंक्शनमध्ये एकत्र असलो, हा एक ते ऑकवर्ड असायचं की सगळ्यांचे डोळे आमच्यावर येतात, भेटणार की नाही, बोलणार की नाही, हे म्हणजे मला थोडं फनी वाटायचं की अरे एवढं का. ठीक आहे ते आहे, पण आम्ही पण जाऊन नेहमी काका काकीना हाय लोक कसं काय वगैरे, ते म्हणजे ते दोन्हीकडून असायचं, ते दोन्ही फॅमिलीजकडून आम्ही तेवढं हे होतं. तर मला वाटतं म्हणून खूप स्मूथली, आणि आता पण टचवूड खूप असं नाही वाटत की कधी काही मध्ये अंतर होतं ते. पण जसे आता आजकाल जर मी तुम्हाला सर विचारलं आदित्यजी, विच इज दॅट वन क्वालिटी तुम्हाला असं वाटतं जी टू क्वालिटीज ऑफ उद्धव ठाकरे सर अँड टू क्वालिटी ऑफ राज ठाकरे सर विच यू लव्ह द मोस्ट, जे 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 शिकण्यासारखं आहे तुम्हाला? मला वाटतं दोघंही फ्रँक आहेत, दोघंही जे मनात येतं ते बोलतात, दोघंही आर्टिस्टिक आहेत. आणि आर्टिस्ट त्यांच्यामध्ये असल्यामुळे ना साधारणपणे कशातही की शहर कसं असायला पाहिजे, ते खोलीत तुमच्या टेबलवर चहाचा कप तिरपाय की सरळ आहे इथपर्यंत कधी कधी थोडा त्रास पण होतो, रे सरळ कर, ही फ्रेम सरळ असायला पाहिजे. पण ते एक एस्थेटिक सेन्स त्यांच्यामध्ये खूप आहे, एस्थेटिक सेन्स आहे, तर ते खूप महत्वाचं आहे मला वाटतं. आणि ऑफकोर्स 2 भाऊ एकत्र आल्यानंतर मजा मस्ती मस्करी. बरं दोघांनी मिमिक्री खूप चांगली जमते, दोघंही ते कार्टूनिस्टच्या भूमिकेतून बघत असतात, तर त्यांचे ऑब्झर्वेशन्स मग नुसतं बसून ऐकायला मस्त वाटतं. बरं दोघांच्यात जे काही भाषणाची पद्धत आहे त्यात ते आम्ही सगळेच ऐकायला उत्सुक आहोत की आता सुरू झाल्यानंतर तोफखाना सुरू झाल्यानंतर काय होणार. पण ना आता महापालिका निवडणुकीसाठी तुम्ही सगळे सज्ज आहात. आता त्याच्यात काही हाकेच्या अंतरावरच आदित्यची निवडणूक आहेत. तुम्ही आताच आज अनेक गोष्टी समोर आणल्यात आणि खऱ्या अर्थानं तुमचं 4 तारखेला तुमचा वचननामा येणार आहे. अनेक लोक जाहीरनामा देतात, तुम्ही वचननामा देतो, हा एक वेगळेपण आहे. मी जर तुम्हाला विचारलं 5 प्रामुख्याने गोष्टी आदित्यची जे तुम्हाला करायच्याच आहेत या मुंबईसाठी, की ह्याच्याशिवाय आता पर्याय नाही, त्या गोष्टी तुम्हाला एक अजून सांगतो. वचननामा मी एवढ्यासाठीच बोलतो की ही दिलेली वचन आहेत, आणि जे आम्ही आधी पण सांगितलं ना की रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय, हे आम्ही तेवढं पाळतो. म्हणजे तुम्ही आज जरी माझ्याबरोबर 2007, 2012, 2017 हे वचननामे काढून बसलात ना, मी तुम्हाला सांगू शकतो काय काय कुठपर्यंत आम्ही केलं, आणि जे काही राहिलं असेल तर ते का राहिलंय. म्हणजे आत्ता आम्ही आजच दुपारी 2017चा पाहत होतो वचननामा, आणि कितीतरी कामं झालेली आहेत. म्हणजे जवळपास 90% वचननामा हा पूर्ण केलेला आहे आपण.
ही जी मजा आहे की होय आम्ही ही कामं केली, ही मुंबईकरांसाठी केली, आता पुढचा टप्पा मला वाटतं हे फार महत्वाचं आहे. आणि आत्ता पण जे मी तुम्हाला सांगतो ना, आता मी हे नाही बघत आहे, कारण आता काय होणार की तू मध्ये भाजपकडून हे सुरू होणार की आम्ही काय केलं, तुम्ही काय केलं. मी एवढंच सांगतोय, मुद्द्याचं बोला. बरोबर. आत्ता जर तुम्ही मला विचाराल तर आत्ता जे पहिला मुद्दा आम्ही सांगितला होता की घरांचा, मुंबईतून मराठी टक्का का कमी होतोय, तर घरं ही परवडणारी राहिली नाही आहेत. साधारणपणे आत्ता BDD पण मी पाहिलं तर आत्ता पण दुर्दैवाने काही BDD मधले लोक मी पाहिले 1-2 तर रेंटची ऑफर वगैरे एकमेकांकडे गेलेले आहेत. पण ठीक आहे, तो त्यांचा निर्णय असतो. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की BMCचे जे एस्टेटच्या प्रॉपर्टीज आहेत किंवा BMCच्या जागा आहेत ज्या अशाच पडलेल्या आहेत, वर्षानुवर्ष पडलेल्या आहेत, बिल्डरांच्या पत्रे लागायला लागले हो त्याच्यावर. म्हणजे ही मुंबईची जागा तुम्ही तुमच्या बिल्डर मित्रांना देताय, हे कितपत योग्य आहे? तर आम्ही ठरवलं त्या सगळ्या जागा परत घेऊ आणि तिथे आपले गिरणी कामगार असतील, रिटायर्ड सगळे आपले शासकीय कर्मचारी, महानगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी, BSTचे कर्मचारी, ह्यांना तर आपण हक्काची घरं देऊच शकतो परमनंटली. जसं आम्ही 17च्या वचननाम्यात सांगितलं होतं की जे आपले सगळे सफाई कर्मचारी आहेत त्यांना त्यांच्या हक्काची घरं देऊ. आश्रय योजना आज पाहते आपण यशस्वी ठरते. तिथे आता 5,000 घरं झाली, पुढचा टप्पा होतो 13,000 घरांचा. तर हे सगळं जे आहे ना, हे आहे. दुसरं म्हणजे जसं आरोग्यसेवेत, खरोखर आपल्या आरोग्यसेवेवर एवढा स्ट्रेस असतो, कारण साधारणपणे 2017पर्यंत 13,574 बेड्स वगैरे होते. त्याच बेड्सवर जवळपास डेली इनपुट हा 80,000 लोकांचा देशभरातून असतो. आमचा प्रयत्न हा आहे की आता मुंबईत, जसं मुंबईत मी नेहमी सांगतो की मुंबई महानगरपालिका एकमेव असेल जगभरातली जिचे स्वतःचे 4 मेडिकल कॉलेज आहेत. आत्ता परत आम्ही ऐकत होतो ते MT अगरवाल असेल, राजावाडी असेल, मध्ये प्रयत्न चाललेले भाजप सरकारचे की ते प्रायव्हेटाईज करायचे. कशाला? जगातले सर्वोत्तम सेवा आपण देऊ शकतो ना. चांगले चांगले डॉक्टर्स आपल्या महानगरपालिकेत पण जोडलेले आहेत. तर ते 5 मेडिकल कॉलेजेस हे आम्हाला 5 हॉस्पिटल आम्हाला अपग्रेड करून मेडिकल कॉलेज करायचे. हे दुसरं आहे. शाळेंमध्ये आता तिसरा टप्पा म्हणजे जसं मी सांगितलं की मला ज्युनियर कॉलेज सुरू करायचं आहे. ते दिल्ली इफेक्ट, दिल्लीमध्ये तसंच आहे राईट. दिल्लीमध्ये त्यांच्या बोर्डाप्रमाणे Right. आपल्याकडे HSC बोर्ड होतो आणि SSC बोर्ड होतो. तो फरक आहे. पण मला इथे ज्युनियर कॉलेज सुरू करायचं आणि कदाचित पुढे कॉलेजचा पण आपण विचार करू शकू. चौथं म्हणजे अर्ध्याहून अधिक जास्ती मोकळी मैदानं ही आपण पाहतोय बिल्डरांच्या घशात घातली जातात. हा, ते एक महत्वाचं ते जे आपल्याला थांबवणं गरजेचं आहे. तर ह्या काही गोष्टींमध्ये आपल्याला पुढे थोडं पुढाकार घ्यायलाच लागेल. BST सर्वात महत्वाची आहे. म्हणजे माझा हा आवडता विषय आहे, कारण मी स्वतः जाऊन BSTच्या ऑफिसमध्ये तासनतास बसायचो, पालकमंत्री म्हणून जाऊन काम करायचो. नुसतं ह्या 2 पालकमंत्र्यांसारखी ऑफिस नाही घेतली, मी तिथे काम करायचो. पण तिथे जाऊन काम करत असताना मला जाणवायला लागलं, आणि आपण एक जो स्टडी पण केला, जागतिक काही एक्सपर्टशी आपण बोललो, 10,000 इलेक्ट्रिक बसेस ह्या आपल्या मुंबईत आणणं गरजेचं आहे. ही डबल डेकरची बस बघताय, ही आम्ही आणली. ह्याला 2 शिड्या आहेत, पुढे एक मागे एक. ह्याचं डिझाईन त्यावेळी आम्ही करून घेतलं. त्याच्यावर माझ्यावर टीका पण झाली भाजपकडून की तुम्ही अशा खरेदी केल्या, फीत कापायला पुढे भाजपवाले. गडकरी साहेबांनाच आणलं डायरेक्ट फीत कापायला आणि क्रेडिट घ्यायला. ठीक आहे, ते काय इंग्लंडच्या 2-3 महापौरांबरोबर बसलेलो COP26ला, ते म्हणजे त्यांना धक्का बसलेला की एवढे भाडे कमी असू शकतात. 5, 10, 15, 5 रुपये 5 किलोमीटर, 10 रुपये 10 किलोमीटर, 15ला 15 आणि 15हून कुठेही जास्ती जायचं असेल 20 रुपयाची एक नोट द्या, फ्लॅट फेअरमध्ये तुम्ही AC बसमध्ये जाऊ शकता. आणि ते होऊ शकतं. झालेलं ना, आपण केलेलं. आपली रायडरशिप वाढवलेली, आपण 32 लाखापर्यंत नेलेली रायडरशिप. आता इथेच तुम्हाला ह्या NGMAच्या बाहेर तुम्हाला कदाचित आता टर्न नाही मारता येणार. बस स्टॉप एक तेव्हा आम्ही नवीन केलेला, खालती फुटपाथ आम्ही नवीन करत होतो. मी फुटपाथ जे बोलतो ना, ते चार्जिंग सिस्टम वगैरे तुम्ही इथे मला एवढंच करायचं होतं. कारण काय होतं, आपल्याकडे जे बस स्टॉप्स आहेत ते बस स्टॉप्स आता भयानक LED बिल्डी, ते कोणी वाचत नाही तिथे बसून, कोणी ते बघत नाही ॲड्स. बस स्टॉप हे बस स्टॉप सारखे दिसले पाहिजेत, स्वच्छ दिसले पाहिजेत, ट्रान्सपरंट असले पाहिजेत, मोकळे असायला पाहिजेत, तरच महिला पुरुषांसाठी सेफ असतात. कारण कसं होतं, वुमन सेफ्टी हा जेवढा लॉ अँड ऑर्डर इश्यू आहे ना, तेवढाच सिव्हिक डिझाईन इश्यू आहे. जर फुटपाथला रेलिंग नसेल तर महिला जास्ती वापरतात, कारण त्यांना नेहमी वाटतं की काही झालं तर रस्त्यावर पडून तरी येता येतं. लाईट्स जर असतील तर महिला पुरुषांसाठी सेफ असतं. जे शहर लहान मुलांसाठी सेफ असतं ते सगळ्यांसाठी सेफ असतं. शेवटी इट कम्स टू द एंड की हातात सत्ता हवी. तुम्हाला वाटतं का की 100% तुम्ही, म्हणजे आता लोक नेहमी म्हणतात की नेहमी हा आवाज उठतो बघा, विरोधक आहेत कुठे, तुम्ही अशा गोष्टीला कसं काय सामावून घेतो? नाही बघा, मला लोकांचं फ्रस्ट्रेशन हे 100% कळतं की विरोधक आहेत कुठे. पण काय होतं की विरोधकांना पूर्ण दाबण्याचा जो प्रयत्न होतो, आणि तरी आम्ही आंदोलनं करतो. आता मध्ये ते आम्ही साताऱ्याचं ते ड्रग्सचं प्रकरण काढलं, मग काही जमिनीचे घोटाळे आले, काही मंत्र्यांचे तर व्हिडिओ हे बॅगांसोबत पैशाची बॅग दिसते, आणि सर्रास सरकार निर्लज्जपणे काही बोलत नाही आणि त्यांचं जे कामकाज आहे ते रेटून देतं.
आम्हाला कधी सस्पेंड करतं, सस्पेंड होण्यावरनं पण नाही आहे, पण कुठेतरी लाज ही सत्ताधाऱ्यांमध्ये असायला पाहिजे की नाही. 2020 साली मी सुरू केलं होतं, ते आता मी परत महापालिकेनंतर सुरू करीन. जगभरात आणि काही काही गोष्टी बघा, काही काही गोष्टींना मूलभूत गरजा नसतात, पण त्या एक सिम्बॉलिक असतात. जगभरात तुम्ही बघा 12 वाजले की ऑकलंड असेल, सिडनी असेल, जपान असेल, लंडन असेल, न्यूयॉर्क असेल, पॅरिस असेल, त्यांचं 31st सेलिब्रेशन तिथे फायरवर्क्स वगैरे करतात. 2020 साली आम्ही केलं होतं, 21 साली केलं होतं. का सरकारने बंद केलं? मुंबई ह्यांनी 31st का सेलिब्रेट करू नये? लाखो लोक रस्त्यावर असतात त्या दिवशी आणि खूप सुरक्षित असतात. मग काहीतरी म्हणजे इथे गेटवे ऑफ इंडिया असेल, तिथे आपण जुहू बीच असेल, पवई तलाव असेल, तिथे काहीतरी असं झालं पाहिजे. दिवाळीत आता मनसे किती सुंदरपणे तिथे शिवाजी पार्कला करतात. पण हे सुंदर गोष्टी करायला हव्यात आणि खऱ्या अर्थानं आता तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणीत तुम्ही आता आम्हाला घेऊन गेला, त्यामुळे तुम्हाला ते एक प्रश्न विचारतो. सर काय ना तो किती स्पेशल होतं ती गोष्ट, काय काय गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या, फ्रॉम द कल्चर, बुक्स. तुम्हाला एक गंमत सांगतो, बुक्स आणि कल्चर तर आहेच, पण जिथे जगभरात भीती असायची, इथून नाही सरळ चला महापालिका बघूया, दर्शन घेऊया. जिथे जगभरात शिवसेना प्रमुख आणि हिंदू सम्राट, मग अजून म्हणजे एक त्यांचं ते एक हे होतं ना की सगळे आदर दरारा, आणि नातू बोलल्यानंतर काही चालून जातं. बरं ते 6 वर्ष म्हणजे तेजस होईपर्यंत मी सगळ्यात छोटा होतो फॅमिलीमधला, म्हणून म्हणजे काय आम्ही मस्तीखोर नव्हतो त्यावेळी, पण वाटेल तर टाइमपास आम्ही चालायचा आणि सगळे बघायचे अरे असं काय करणार रे, तेव्हा माहीत नव्हतं ना आजा आहे. पण नंतर पण प्रेम तेवढंच राहिलं माझ्यावर आणि अगदी शेवटपर्यंत म्हणजे आम्ही ऑफकोर्स सोबतच राहायचो, प्रत्येक दिवशी येता जाता आजालाच भेटून जायचो. तर असं सगळं ते एक नातं होतं. बरं त्यांच्या अवतीभोवती बसून, असं ट्युशन म्हणून नाही, पण अवतीभोवती बसून तुम्हाला खूप गोष्टी कानावर येतात, संस्कार होतात, शिकायला मिळतं. तर ते होतं. आणि त्यांचं एक काय वैशिष्ट्य होतं, मी नेहमी सगळ्यांना आवर्जून सांगतो की ही ऑलवेज मूव्ड विथ टाईम. म्हणजे 60चं दशक असेल, 70लं असेल, 80चं असेल, 90लं असेल, 2000चं असेल आणि नंतर पण ते कधी एका विषयाला किंवा एका वेळेत असे अडकून नाही राहिले. ते स्वतःला अपडेट करत राहिले, मॉडर्नाइज करत राहिले, त्या वेळेचे विषय घेत राहिले. म्हणजे अगदी मला आठवतं 2011ला त्यांनी मी युवासेना स्थापन केली आणि आमचा पहिला वर्धापन दिन होता. त्यांच्याकडून मी बोला आजा मला तुझ्याकडून एक व्हिडिओ पाहिजे रेकॉर्ड करून, आणि 2 मिनिटाच्या शुभेच्छा असतील तरी चालेल. आम्ही रेकॉर्ड सुरू केलं आणि आजा 21-22 वर्षाच्या मुलांची काय बोलणार हे म्हणजे कुठेही मला सांगितलं नव्हतं, पण स्वतःहून की तुम्ही सोशल मीडियाचा वापर कसा केला पाहिजे, झकरबर्ग काय करतोय वगैरे, हे सगळं आजाला माहिती असणं हे मला पण खूप सरप्रायझिंग होतं. पण प्रत्येक दिवशी बातम्या वाचणार, बातम्यांमध्ये आलेली ते न्यूजपेपरमध्ये आलेले पत्र वाचणार एडिटर्सला आणि अपडेट होणार. मला आमच्या नावाची फाईल्स असायची, जसं माझ्याबद्दल काय असेल तर आठवड्याच्या शेवटाला मला फाईल येणार, महापौरांना काही काम असेल महापौरांचं तर महापौरांना ती फाईल जाणार की तुमच्याकडून हे राहिलेलं आहे, तुम्ही हे वचन इथे दिलेलं, हे करा ते करा, ते सगळं असं ते होतं. पण खूप आणि नीटनेटकेपणा त्यांच्यात, म्हणजे तो एक टाइम टू टाइम, जे अजून मला टायमिंगचं कधीच जमलं नाहीये, पण नीटनेटकेपणा खूप. पण या सगळ्यानंतर सर आता आपण महापालिकेला चाललोय आणि महापालिकेच्या निवडणुकीला सगळे सज्ज होणार आहेत आणि एक मुद्दा खूप गाजतोय, त्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे. तो मुद्दा म्हणजेच मराठी महापौरच होणार. म्हणजे मराठी महापौर होणार हा आश्चर्य लोकांना का वाटलं पाहिजे हेच मला कळत नाही. पण भाजपकडून स्पष्ट हे का नाही येत आहे हे धक्कादायक आहे. बघा, आश्चर्य का वाटलं पाहिजे, का नाही वाटलं पाहिजे हा वेगळाच आहे, ह्याच्यावर दुमत नसायलाच पाहिजे. खरं ही चर्चा पण नाही झाली पाहिजे. म्हणजे मुंबई महाराष्ट्राची राजधानी, त्याच्यात मराठी महापौर व्हावा की नाही ह्याच्यावर चर्चाच नाही होऊ शकत. आणि ते होत असताना भाजप बोलूच नाही शकत आहे की मराठी महापौर होणार. हे दुर्दैव आहे, याच्यापेक्षा मला वाटतं आपलं नाही आहे जास्ती कुठचं. आणि आता आपण गाडी काढतो आणि आपण आता या फोर्ट एरियात आहोत. हो सर, जर आता मी तुम्हाला टॉप 3 पटावर रॅपिड फायर प्रश्न विचारतो. सर, तुमचा आवडता पदार्थ, लव्ह द मोस्ट, एकच सांगायचा तुम्हाला. म्हणजे जर ती ताटात असेल तर मग भ्रांत नाही, काहीतरी गोड आवडतं. गोड आवडतं, कुठचंही गोड, राईट, कुठचंही. ती मला लहानपणीपासून थोडी सवय आहे. कधी कधी चपाती बरोबर खातो, कधी गुलटूप पोळी असते, कधी चपाती आणि अजून काहीतरी, पण गोड लागतं. राईट. आणि मी थोडा आता प्रयत्न करतो ते कट डाऊन करायचं, पण ते
मध्ये मध्ये होतं 60 दिवस नो शुगर वगैरे मी करतो, पण नंतर वाटतं अरे ठीक आहे आपण जिम पण करतोय, आपण एक्सरसाइज चांगलं करतोय, मग आता थोडं खा ना. काय कशासाठी करताय तुम्ही? त्याच्यानंतर सर तुम्ही आता म्हटलात, पण द फेवरेट स्ट्रीट फूड मुंबई? ऑफकोर्स वसईकर यांचा भजीपाव. हा हा हा. आणि तो पण असं आहे ना की त्या दिवशी एक तिथेच खायचं. नाही गाडीत आम्ही आता जसं आपली दहीहंडीला वगैरे आम्ही फिरतो ना, तेव्हा अर्धे आम्ही त्या पावसात भिजलो असतो, मग तेव्हा गरम गरम भजीपाव आणि कॉफी, त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. दुसरं मला अर्थात बॅचलर्सचं मिल्कशेक आता खूप दिवस आलो नाहीये. आयुबचा रोल छान असतो इथे रात्री, तर ह्या काही गोष्टी आवडतात. युअर बेस्ट पासिंग टाइम, इज इट प्लेइंग फुटबॉल और इज इट प्लेइंग क्रिकेट? सी मी फुटबॉल बघतो आणि ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये मी अध्यक्ष, पण खेळतो क्रिकेट. माझा भाऊ फुटबॉल खेळतो, बरोबर. तर पण क्रिकेट ऑफकोर्स. आणि ऑफकोर्स आता थोडं थोडं पिकल बॉल पण पिक करतोय, चालू केलंय. सर तुम्ही पाहिलेला शेवटचा सिनेमा कोणता होता? हे म्हणजे इट वॉज युअर्स का? नाही आता आठवत नाहीये, पण आवडता सिनेमा सांगू शकतो मी. स्वदेश खूपच सुंदर, ऑल टाइम. म्हणजे त्याच्यातली गाणी ऑफकोर्स, पण आता मला वाटतं 21 की 22 वर्ष होतील स्वदेशला, आणि मी अनेकदा तो पाहतो आणि अनेकदा मला वाटतं की त्यावेळीचा समाज, त्यावेळी त्यांनी घेतलेले विषय ते अजून प्रखर होत चाललेले आहेत. म्हणजे आपले ज्या तेढ आहेत जातीपातीतल्या किंवा समाजातल्या, मग ते इनइक्वालिटी प्रत्येक प्रकारची, ती अजून होत चालली. शेतकऱ्यांची परिस्थिती असेल वगैरे, भयानक होत चाललंय. वा. तुमचे आवडते 3 नेते जे तुम्हाला प्रचंड आवडतात, म्हणजे यू लुक अप टू देम, यू नो त्यांच्याच कामानुसार तुमचं काम खऱ्या अर्थानं तुम्ही करता वगैरे? अर्थात घरातले सांगूच नाही शकत, 3 आहेतच. तर ते एक घरातले सांगा आणि बाहेरचे 3 सांगा. नाही घरातलं म्हणायचं जरा ठाकरेच सगळे. एक म्हणजे जे मी जवळून काम, मी म्हणजे ह्याच्यातलं नाही घेत, घरातलं ऑफकोर्स सांगणं. म्हणजे आता राज्य उद्धवसाहेब आहेतच, आहेच, पण मी उद्धवसाहेबांचं कौतुक ह्यासाठी करेन की जी परिस्थिती आत्ता आपलेच लोक आपल्यावर फिरतायत, ज्यानं सगळं काही दिलं तेच तुमच्यावर वळून घाणेरडे आरोप करतायत, घाणेरड्या पातळीचं राजकारण करतायत, प्रदूषित करतायत, आणि तरी टिकूनच नाही तर लढत राहायचं जोशनी प्रत्येक दिवशी. म्हणजे तुम्ही बघताय की अरे आज ह्या गेला तिथे, ह्याला काय कमी दिलं, तो गेला तिथे काय कमी दिलं, बरं कशासाठी गेलेत? तर स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेत, स्वतःवर केसेस आहेत म्हणून आम्हाला शिवाय देऊन जातात, आणि तरी जिद्दीने लढायचं. मला वाटतं ते खूप कठीण काम आहे. तर ते एक आहे. परत त्यांचं कोविडच्या वेळी मी पाहत होतो किती प्रेशर कुठून होतं, हे उघडा ते उघडा, असं करा तसं करा, भाजपने घातलेलं धिंगाणा असेल, सगळं काही करून लोकांच्या आयुष्यासाठी, लोकांचे जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या अंगावर ह्या सगळ्या शिव्याशाप घ्यायच्या भाजपच्या, ते मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे. आणि तसं पाहायला गेलं मग अनेक नेते आहेत, हिस्टॉरिकली खूप नेते झालेले आहेत, पण मला वाटतं एक आवडता नेता जो अजूनही मी पाहतो ते म्हणजे टोनी ब्लेअर. त्यांचं शिक्षणाच्या बद्दल जी पॉलिसीज होती, किंवा त्यांनी ब्रिटनला कुठच्या काळातून कुठे आणलं, ह्या सगळ्या गोष्टी पाहता एक त्यांच्या अवतीभोवती एक वेगळं वलय आहे, आणि त्यांनी जे काम केलं ते पण अप्रतिम आहे. हां, त्यांचे बाकीचे कॉन्ट्रोवर्शियल पार्ट्स पण आहेत, ते अफगाणिस्तान, इराक वगैरे, त्याच्याबद्दल नाही, पण बेसिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून डिलिव्हरी युनिट वगैरे ह्याचे त्यांनी केलं, त्या काही गोष्टी खरोखर चांगल्याच होत्या, आणि ते त्याच्याबद्दल बोलण्यासारखं आहे. आवडता स्पोर्ट्समॅन? ह्या देशात राहून जर तुम्हाला सचिन तेंडुलकर आवडले नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे तुमचा. नाही, नागरिक तुम्ही नाहीच या देशाचे. त्यांचे जे स्ट्रेट ड्राईव्ह वगैरे, पण ऑफकोर्स अपार्ट फ्रॉम हिम तसं पाहायला गेलं तर लहानपणीपासून जॉन्टी रोड्स नेहमीच एक फेवरेट. धोनी. जॉन्टी रोड्स, सच अ डिफरंट नेम. जॉन्टी हॅज ऑलवेज अ मॅन ऑफ द मॅच विथ द फिल्डिंग ना. क्या जॉन्टी रोड्स, आणि बॅटिंग फील्डिंग सगळंच बरोबर आहे. रिकी पॉन्टिंग इज अनदर बिग नेम. अमेझिंग प्लेयर. ऑफकोर्स त्यांची पूर्ण टीम जर तुम्ही पाहिली, म्हणजे जॉन्टीची पण टीम त्यावेळची, राईट फ्रॉम क्लुझनर, कलिनन, जॉन्टी, राईट टू पॅट सिमकॉक्स, तो पॉल ॲडम्स, अफलातून टीम असायची ती. मग क्रिकेटमध्ये जर तुम्ही पाहिलं, स्टीव्हा पासून आत्तापर्यंत जर तुम्ही पाहिलं क्रिकेटमध्ये, तर मग्राथ, ब्रेटली, गिलेस्पी, हे सगळेच, म्हणजे ऑल ऑफ देम. पण स्टॉलवर्ड्स. हां, पण त्यातल्या त्यात ऑफकोर्स रिकी पॉन्टिंग ॲज अ लीडर यूज टू स्टँड आउट. आवडत्या नेत्यांमध्ये मला अजून एक, आणि मला आत्ता मी जाऊन आल्यानंतर पाहिलं, नेल्सन मंडेला. म्हणजे माझी एक खंत, मी ऑफकोर्स टोनी ब्लेअरना भेटलो 1-2 वेळा, आणि
परत इच्छा भेटायची. आपलं जर सरकार असतं तर त्यांच्यासोबत काम पण केलं असतं त्यांच्या फाउंडेशनसोबत. पण एक खंत माझी आहे की मी टोनी ब्लेअरना नाही भेटू शकलो, नेल्सन मंडेला. आणि त्या माणसाने जेवढं भोगलंय, जेवढं सोसलं, आणि नंतर सगळे अत्याचार भोगून देखील ही वॉन्टेड रिकन्सिलिएशन. ज्यांनी त्यांच्यावर अत्याचार केला त्यांच्यासोबत, का तर देश मागे जाईल म्हणून. देश पुढे न्यायचं असेल तर रिकन्सिलिएशन गरजेचं आहे. तुम्हाला वाटत नसेल का म्हणजे तुम्ही जाऊन जर त्यांचं जिथे राहायचे ते प्रिझन सेल, 27 वर्ष तो माणूस जेलमध्ये होता. त्यांना 9 वर्ष आधी ही पण ऑफर आलेली की तुम्ही बाहेर सुटू शकता आणि जाऊ शकता. ते बोलले नाही, जोपर्यंत माझे साथीदार जेलमध्ये मी जाणार नाही. 9 वर्ष अजून त्यांनी कारावास भोगला. आणि अशा व्यक्तीनंतर ऑफकोर्स ती लिडरशिप, म्हणजे इन्व्हिक्टस नावाचा पिक्चर आहे, तुम्ही पाहिलं नसेल तर पहा. मी प्रत्येक वेळी बघतो तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी असतं. कारण द काइंड ऑफ लिडरशिप विच इज नीडेड टुडे, प्रत्येक जण फाटे फोडायला निघालेला आहे. आणि यू नीड समवेअर हू थिंक्स अबाउट द लार्जर पिक्चर. तुमचा फेवरेट कलर सर, इज इट ब्लू? नो. फेवरेट कलर ब्लूचं सगळे लोक तुम्हाला ब्लू बद्दल का विचारतात एवढं? अहो, कारण ब्लू कसं सुरू झालं, मी एकतर मला वाटतं आत्ता मला आठवतं युवा सेना जेव्हा स्थापन करत होतो दसऱ्याच्या दिवशी, तेव्हा पण योगायोगाने माझा कुर्ता हा ब्लूच होता. एक्झॅक्टली. पण ब्लू एवढ्यासाठीच कारण मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा मला जाणवलं की पालकमंत्री असताना तुम्हाला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जायला लागतं. आणि मग कोणाचा वाढदिवस, कोणाचं लग्न, ऑफिशियल मीटिंगपासून कुठे काही झालं असतं, त्याच्यात सगळ्यात सोपं हा ब्लू कलर असतो, सोबर कलर. आणि पॉलिटिकली सोबर पण कलर ब्लू आहे. आता ही जी गॅलरी व्ह्यूइंग डेक हे आपण केलं, तर किती हजारो टुरिस्ट रोज येतात आणि इथे फोटो काढतात. बघा, फिरोजशाह मेहतांचा पुतळा आहे, छान दिसतोय. तर इथे आज डिझास्टर कंट्रोल रूम बनवली आहे, ती देशभरातून लोक येऊन बघतात, म्हणजे त्यांच्या वेगळ्या सरकाराची लोक. तर ब्लू इज सोबर टू वेअर, इट्स अ फॉर्मल कलर. आणि यू डोंट हॅव टू थिंक. कारण काय होतं खूप वेळा कधी कधी हे तुम्हाला कॉम्बिनेशन लगेच जमतं, पण कधी कधी ब्लू अँड ब्लॅक, ब्लू अँड खाकी हे तुम्हाला विचार नाही करायला लागत. आणि ब्लू जीन्स, ब्लू शर्ट, व्हाईट शर्ट, ते न विचार करता तुम्हाला डोक्याला त्रास न देता तुम्ही सभ्य दिसा आणि चालून जातं कार्यक्रमामध्ये. एक्झॅक्टली. आणि सर हा ना टिपिकल कलाकारचा प्रश्न आहे जो मी सगळ्यांना विचारतो, आणि मला तुम्हाला पण विचारायचं आहे की कलाकार म्हटलं तर आपण कोणाला तरी इन्स्पायर करत असतो आणि आपण इन्स्पायर होत असतो. इफ गिव्हन अ चान्स आता सर तुम्हाला या सीटवर कोणाला तरी बसवायचं आहे आणि निखळ गप्पा मारत तुम्हाला ड्रायव्हर द्यायचा आहे. तुम्ही त्यांना भेटला असाल नसाल मला माहिती नाही, तुम्हाला त्यांना एकदा भेटायची इच्छा असेल, तुमच्या आयुष्यातली ती व्यक्ती असेल, मला तेही माहिती नाही, ती व्यक्ती कोण असेल आणि का? वेगळे कंपार्टमेंट्समध्ये लोक मी आणू शकतो. एकतर आई किंवा बाबा. ऑफकोर्स बाबाची लढाई मी पाहत असतो आणि प्रत्येक दिवशी हे असतं त्याच्यात केलेलं काम, कोविडमधलं केलेलं काम. बरं, कौतुक होताना पण शांत राहायचं आणि समोरून टीका होताना पण शांत राहायचं, कसं अजून आम्ही शिकत असतो, कधी कधी रिॲक्ट पण होतो. दुसरं म्हणजे आई, कारण आई आमच्या दोघांचं राजकारण पाहते, दोघांवर होणारे म्हणजे जे घाणेरडे राजकारणातून जे टीका आहेत ते पाहते, ऑफकोर्स कौतुक पण पाहते. तर हां, घरातल्या घरात आम्ही चर्चा वगैरे करतो, पण एक शांत राहणं किंवा कुठे इंटरव्ह्यू न देता व्यक्त न होणं हे एक आहे. आणि तेजसचं पण तसंच आहे, म्हणतो पण त्याच्या जंगलाच्या ह्याच्यात वगैरे बिझी असतो. पण ऑफकोर्स असं मी सांगितलं ना की ज्या वेगळ्या नेत्यांनी त्यांच्या काळात जी कामं केलीत किंवा देशाला पुढे नेलं आहे, तुम्ही वेगळे आयडिओलॉजीज बघा. तर त्याच्यात एक ठळकपणे जे मुंबईसाठी जसं आयडिओलॉजी येते आणि मध्ये जो आता इंडिकोचा वगैरे सगळं घोळ चालला होता, त्याच्यानंतर जे व्हिडिओज पॉप्युलर झाले ते म्हणजे ली कुआन यूचे. ते एक नेतृत्व आहे जे मी माझ्या आजोबांबरोबर खूप वेळा कम्पेअर करतो. कारण तसंच एक ठाम नेतृत्व, एक बिनधास्त नेतृत्व, काही नसताना शून्यातून सगळं घडवणं, शहरावर एवढा इम्पॅक्ट टाकणं. आणि त्यांचंच पुस्तक आहे म्हणतं, फ्रॉम थर्ड वर्ल्ड टू फर्स्ट वर्ल्ड, काय होतं आणि कुठपर्यंत नेलं त्यांनी. ते त्यांच्यावर एक गप्पा मारायला खूप आवडले असतं, किंवा नुसतं गप्पा मारण्याच्या पण त्या लायकीचे पण नव्हते. म्हणजे नेल्सन मंडेला किंवा ली कुआन यू वगैरे जे मी नेते बोलतोय, मग ऑफकोर्स हे चार्ल्स द गॉल. कारण ह्या लोकांनी वर्ल्ड वॉर II नंतर सगळं उद्ध्वस्त झाल्यानंतर पुनर्बांधणी कशी केली, मला वाटतं हे खूप काही त्यांच्याकडे शिकण्यासारखं आणि नुसतं अवतीभवती बसून शिकण्यासारखं. आता त्याच्यात तुम्ही बघाल तर अजून 2 ज्या नेत्या होत्या आत्ता त्यांच्या देशाच्या प्रधानमंत्री पण होऊन गेल्या. एक म्हणजे जसिंडा आर्डन आणि दुसऱ्या सॅना मॅरिन. ह्या अवघ्या 32 की 34 वर्षाच्या असताना PM झाल्या.
आणि PM झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या देशाला पुढे नेलं. कोविडचा काळ त्याच्यात आला आणि परत त्यांना जे प्रश्न यायचे ते सातत्याने तुम्ही महिला म्हणून असं तुम्ही, आणि ते बोलले आम्ही महिला म्हणून नाही, आम्ही प्रधानमंत्री आहोत, आम्हाला महिला म्हणून फक्त बघू नका, आमची पण तेवढीच ताकद आहे. तसंच आता जेवढी टीका नेहरूंवर होते ना तेवढं थोडं मी त्यांच्याबद्दल वाचायला लागले. आणि ऑफकोर्स परत त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या परिस्थितीत आपला देश होता, पार्टिशन नंतर जे जखमा होत्या, त्या जखमा तशा असताना सायंटिफिक टेम्परनी काम करणं, त्या जखमा खोल न करता, कारण आत्ताचे लोक काय करतात, त्या जखमा पुन्हा खोदून काढतात, खोल करतात, ते त्याच्यावर मिरची चोळतायत, लिंबू चोळतायत, ते न करता इस्रो, DRDO, धरणं, कॉलेजेस, हे सगळे इन्स्टिट्यूट्सबद्दल विचार करणं हे खूप म्हणजे खूप पुढचा विचार आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू. ऑल द बेस्ट. कारण आता निवडणुका अगदीच हाकेच्या अंतरावर आहेत आणि पुढचे किती दिवस उरलेत सर? अगदी 13 दिवस आहे. सो इट्स ऑल राऊंड क्लॉक आता त्याच्यानंतर होपफुली. पण मजा येते. तुम्हाला सांगू का, हीच वेळ असते, एवढी धमाल चालू असते, सगळे म्हणजे एक दिवस कठीण असतो त्याच्यातला, तो म्हणजे सगळ्या इच्छुकांचं म्हणजे त्याच्यातून एक निवडायचं असतो, सगळ्यात कठीण काळ असतो. आणि त्या दिवसानंतर तुम्हाला ना 2 तास स्वतःमध्येच बसायला लागतं, कारण तुम्ही अनेक लोकांना नाराज केलं असतं नाही असं, कारण त्यांची पण इच्छा असते. चांगले कार्यकर्ते तुम्ही कधी कधी ते गमवून बसता वगैरे. प्रचार जेव्हा सुरू होतो तेव्हा धमाल असते. आणि आता तर प्रचार सुरू होणार आहे आणि यावेळी ठाकरे बंधूंच्या संयुक्तित सभा होणार आहे. त्यामुळे तर सर मग मला खऱ्या अर्थाने 13 दिवसात तुम्हाला चौघांनाही वेगवेगळा एकदम जावं लागेल का? फिरायला लागणार. कारण तुम्ही एकत्र राहून इट इज नॉट पॉसिबल राईट. आणि आम्ही तरी संयुक्त सभा ऐकू नाही शकणार, कारण आम्हाला प्रचारात इकडे तिकडे आज तेच अमित आणि मी दोघं बसलेलो की आपण कसं काय प्लॅनिंग करायचं, कुठे प्रचार कसा. प्रत्येक शहर महत्वाचं आहे, प्रत्येक शहरात जाणं गरजेचं आहे. एक चांगलं असं आहे की कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालेलं आहे, ते एकमेकांना दिलोजानी मेहनत करून जिंकवतील ही खात्री आहे. थँक्यू सो मच. Thank you. It was a wonderful time talking to you, sir. Thank you. Thank you so much, sir. Thank you.